महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। तयारी सर्वच मतदारसंघामध्ये चालू आहे। आपण पण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत असं जनमानसातूनच ऐकलेलं आहे। तर आपलं मत काय आहे किंवा आपण उभारणार आहात का? होय, तुळजापूर विधानसभेसाठी निवडणुका जाहीर झालेल्या पक्षांतर्गत तेव्हापासून मी पक्षाकडे विधानसभेची उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आणि बँकेच्या माध्यमातून माझा तुळजापूर आणि जिल्ह्यात मोठा संपर्क आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने मी तुळजापूरचा पूर्ण भाग आणि उसवनाचे 72 गाव असं तुळजापूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्याशी संवाद साधलेला आहे, बैठकी घेतलेल्या आहेत आणि जवळपास प्रत्येक गावातून आमच्या पक्षासहित इतर पक्षाचेही लोक मला तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत अशा पद्धतीची साथ देत आहेत। त्याच्यामुळं मला मोठ्या प्रमाणावर समर्थन आहे आणि म्हणून माझी या येणाऱ्या विधानसभेसाठी काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी द्यावी अशी माझी इच्छा आहे। किती गावं फिरून झालीत काय? पूर्ण या उसवनाचे 72 गावं आणि तुळजापूर तालुक्यातले 120 गाव। सध्या महाविकास आघाडीकडं पक्षाकडं जी जागा वाटपाचा तिढा आहे त्याच्यामध्ये जर तुळजापूर विधानसभा ही महाविकास आघाडीसाठी काँग्रेससाठी नाही सुटली तर किंवा बंडखोरीचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती प्रत्येक पक्षामध्ये आहे। तर त्याबद्दल आपलं काय? नाही, मी गेल्या 46 वर्षापासून काँग्रेसची एकनिष्ठ आहे, काँग्रेस पक्षातच आहे आणि यापुढेही काँग्रेस पक्षाचाच एक शिपाई म्हणून काम करणार आहे। देशामध्ये राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं पदयात्रा काढून देशातलं वातावरण जातीयता आणि नफरतचं वातावरण जे निर्माण केलं होतं ते बिमोड करून या देशात एक सामंजस्य आणि चांगलं वातावरण तयार केलं आहे आणि त्या वातावरणाशी निगडीतच त्याच पक्षाचा मी एक शिपाई असल्यामुळं मला उमेदवारी मिळेल किंवा इतर माझ्या पक्षातल्या बांधवाला मिळेल किंवा आघाडीतल्या कोणाला मिळेल, मी आघाडी धर्म पाळून काँग्रेससोबतच राहणार आहे। आपण विकासाचा अजेंडा काय असेल तुळजापूर विधानसभा मतदारसंघात? आहे ना, आता कसं आहे, तुळजापूरला जे TMC पाणी मंजूर झालं ते पाणी विलासराव देशमुखमुळं मंजूर झालेलं आहे आणि ते पाणी साहेब गेल्यामुळं थोडं अडखळलेलं आहे। पण आता अमित भैया देशमुख मोठ्या उमेदीनं आणि मोठ्या ताकदीनं काम करतायत आणि लोकांच्या आशा विलासराव देशमुखसारख्याच अमित देशमुखकडे आहेत आणि त्या पूर्ण करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं देवीचं पर्यटन स्थळाचा विकास मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल। त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जो विकास थांबला जिल्ह्याचा तो विकाससुद्धा या आघाडीमार्फत अमित देशमुखमार्फत केला जाईल। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।